नमस्कार भावांनो, तर आज आपल्यासोबत आहे दी ग्रँड विटारा, जी की आहे आपली स्ट्रॉंग हायब्रिडमधली व्हेकल. तर सगळ्यात आधी आपण ह्याचं बघणार आहोत इंजन. त्यासाठी ओपन करावं लागणार आहे याचं हेवी असं बूट, ज्याला छान असं इन्सुलेशन दिलेलं आहे. आणि हे येतं तुमचं M15D मारुती सुझुकी 1.5 लिटरचं पेट्रोल इंजन, आणि जे की तुमचं कपल्ड आहे एका सिंक्रोनाइज मोटरसोबत. आणि ही देते तुम्हाला 116 हॉर्स पॉवर ॲट द रेट 5500 RPM. आणि तुम्ही बघू शकता गाडीचा हा वेव, होल ब्लॅक कलरमधली ही गाडी, ब्लॅकआउट ग्रिल आणि मस्त असं डिझाईन तुम्हाला दिसत आहे. आणि इथे येतोय तर आपल्याला दिसणार आहे याचं डे रनिंग लॅम्प. आणि इथं आहे तुमचा हेडलाईट, आणि जो की प्रोजेक्टरमध्ये येतो तोच तुम्ही बघाल DRL चेंज होऊन इंडिकेटरमध्ये येतो. आणि असा हा तुम्हाला व्ह्यू ह्या गाडीचा मिळणार आहे. ह्या गाडीची लेंथ आहे 4345 mm. आणि ह्याचा टायर सेक्शन तुम्ही बघताय 215R17 हा टायर तुम्हाला मिळतो. आणि जर तुम्ही बघाल ह्याचे अलॉय व्हील्ससुद्धा ब्लॅक आउट आहेत. आणि हेच ह्या गाडीचं वैशिष्ट्य आहे, ही होल ब्लॅक कलर गाडी आहे. आणि आउटसाईड रिअर वरती सुद्धा तुम्हाला इंडिकेटर्स दिलेले आहेत. तर तुम्ही गाडीचा लुक बघू शकताय, कलर बघू शकताय. लिटरली माझं रिफ्लेक्शन येत आहे, इतकी म्हणजे मस्त कडक दिसते ही गाडी. आणि तुम्ही बघू शकताय मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक्स दिलेले आहेत. आणि मारुती सुझुकीच्या जेन्युइन ॲक्सेसरीजमधले हे ॲक्सेसरीज तुम्हाला मिळतात, फुटरेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे क्रोम लाइनिंग तुम्हाला मिळत आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला हे रिक्वेस्ट सेन्सर इथं दिलेलं आहे. तुम्हाला रूफ रेल्स प्रॉपर असे नाही आहेत, पण छान दिसतात रूफ रेल्ससुद्धा. आणि अजून एक बघू शकताय इथं पण तुम्हाला क्रोम दिलेलं आहे. तर हे सुद्धा छान एक अटेन्शन टू डिटेल्स ह्या लोकांनी दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय मस्त असं ॲपिअरन्स तुम्हाला ही गाडी त्या फीचरमुळे पण देते. त्यानंतर आपण येतो ह्याच्या मागच्या लुककडं. तर तुम्ही बघू शकताय हे कनेक्टिंग असे ह्याचे ब्रेक लाईट्स आहेत, ऑल LED मध्ये. त्यानंतर इंडिकेटरची प्लेसमेंट ह्या बाजूला आहे. इथे तुम्हाला रिव्हर्स लाईट मिळतं आणि हे अतिशय असं ऑफसाईड प्लेस्ड आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हायब्रिडचं बॅचिंग, ते सुद्धा ब्लॅकमध्ये. त्यानंतर ग्रँड विटाराचं बॅचिंग, सुझुकीचा लोगो. आणि तुम्हाला मिळतोय इथे रिव्हर्स कॅमेरा. हे आहे तुमचे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स. हा अजून एक तुमचा ॲडिशनल ॲक्सेसरीज, मारुती जेन्युइन ॲक्सेसरीज. आणि ह्याचा आपण बघणार बूट स्पेस. त्याच्या आधी बघूया, हा तुम्हाला इथं वायपर दिला आहे. त्यानंतर टॉप माउंटेड तुमचा आहे हा टेल लॅम्प. आणि बूट स्पेस जर तुम्ही बघाल तर तो तुम्हाला मिळतो आहे 226 लिटरचा बूट स्पेस. तर हा बूट स्पेस कमी काय, कारण इथं आहे तुमची बॅटरी प्लेस केल्यामुळे तुम्हाला बूट स्पेस हा इथं कमी मिळतो. आणि ह्यामध्ये तुम्हाला स्टेपनी मिळत नाही. पंक्चर किट ह्यामध्ये तुम्हाला मिळतं, कारण बॅटरीमध्ये तुमचा स्पेस ऑफकोर्स गेलेला आहे. आणि डिकी बंद करण्यासाठी एक तुम्हाला छान असं हँडल या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही लुक बघू शकता, गाडी खरंच खूप भारी दिसते. आता आपण बघणार आहोत ह्याचा रिअर सीट एक्सपिरियन्स, जो की मोस्ट ऑफ दी कार ओनर्स बसणार आहेत. इथे तुम्ही बघाल, इथं तुम्हाला कुशनिंग दिलेलं आहे, लेदर टच दिलेला आहे, परत ब्लॅकआउट पियानो फिनिश, पॉवर विंडोजचे कंट्रोल्स. आणि इथं सुद्धा एक छान फिनिशिंग टच या गाडीत तुम्हाला मिळतो. लाईट्स सेट इनसाइड. आता मी समोरची सीट माझ्या हाईटप्रमाणे प्लेस केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इनफ असा लेग रूम, इनफ असा अंडर थाय सपोर्ट ह्या गाडीत आपल्याला मिळतो. त्याचबरोबर अजून एक फीचर आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे, सन वायझर, जो की तुम्ही असं हातानं काढू शकता, त्याचबरोबर असं हातानं लावू शकता. लाईटची प्लेसमेंट मित्रांनो इथं दिलेलं आहे, कारण जे तुमचं टॉप मॉडेल येते त्यामुळे तुम्हाला सनरूफ मिळणार आहे, त्यामुळे लाईटची प्लेसमेंट इथं दिलेली आहे. एक इथं हँडल दिलेलं आहे होल्ड करायला. त्यानंतर AC कंट्रोल्स दिलेले आहेत मागच्या साईडला. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे C टाईप चार्जिंगचे 2 पोर्ट्स. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक हँडरेस्ट दिलेला आहे, 2 माणसं आरामात बसतात. पण 3 हेडरेस्ट दिलेले आहेत, तर 3 माणसं सुद्धा आरामात बसतात. आणि ही सीट तुमची 60-40 मध्ये स्प्लिट होतं. 3 प्रॉपर सीट बेल्ट्स दिले आहेत. आणि व्ह्यू सुद्धा गाडीचा अतिशय छान आहे. आपण मागून बघत असताना, तर मागून का बघायचं आहे, पुढे जाऊन बघूया ना ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे, ड्रायव्हिंग सीटचा एक्सपिरियन्स कसा आहे ते आता आपण बघणार आहोत. लेट्स गो. तर परत हे आवाज करायला लागला, कारण चावी
माझ्या खिशात आहे, त्यामुळे आवाज येणार आहे. तसं बघाल तर ह्या फुटरेस्टचा असा काही याचाच यूज होत नाही, इतकी काही हायटेड गाडी आत जाण्यासाठी नाही आहे. आणि आपण जेव्हा इकडे येतो, हे आहेत तुमचे पॉवर विंडोजचे कंट्रोल्स, लॉक अँड लॉकचं स्विच, पॉवर विंडो लॉकचं स्विच, हे आहे आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर बंद करायचं स्विच, त्याचबरोबर जॉयस्टिक. त्यानंतर परत सेम फिनिशिंग, इथे आहे तुमचं ट्विटर, इथे आहेत तुमचे स्पीकर्स. ह्याकडे तुम्हाला 4 स्पीकर्स मिळतात, 2 ट्विटर्स मिळतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही ECVT व्हेकल आहे, त्यामुळे तुम्हाला ह्यात ऑटोमॅटिकच ऑप्शन मिळणार आहे. प्रॉपर डेड पेडल दिलेलं आहे, एक्सलेटरचं इथं डेड पेडल नाही आहे. हे तुमचं फ्यूल ओपनिंग लीडचं स्विच आणि हे आहे तुमचं बॉनेट उघडायचं बटन. त्यानंतर हे तुम्हाला ब्ल्यूमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा ही स्ट्रॉंग हायब्रिड व्हेकल आहे. पॉवरचं स्विच, त्यानंतर इथं डमी स्विचेस. टॉप मॉडेलमध्ये इथं तुम्हाला हेड अप डिस्प्लेचे वगैरे स्विचेस येऊन जातात. हेडलाईट लेव्हलर आणि हे तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल सीट. आता आपण आत बसूया, त्याशिवाय ही गाडी आवाज करायचा बंद करणार नाही आहे. आता झालेला आवाज बंद. इंडिकेटर्स ऑफ, सगळ्या गोष्टी ऑफ केलेल्या आहेत आपण. हेडलाईटसुद्धा ऑफ केलेत. तर हा तुम्हाला व्ह्यू मिळतो ह्या गाडीत बसलेला असताना. इथं उभी आहे आपली ऑक्टॅविया. तर आता महत्त्वाची गोष्ट आहे ह्याचा हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर इथं खूप साऱ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि ह्याचे कंट्रोल्स इथून आहेत. थोडंसं मला वियर्ड वाटतं हे, कारण अंडरस्टँड करायला थोडंसं डिफिकल्ट आहे, पण आपण ते बघूया. एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला हे 2 बटणं यूज करायचे आहेत आणि त्याच्या आत एक्सप्लोअर करताना जसं की आता आपण इकडे येतोय, तर सेटिंग्समध्ये ह्या स्विचनं आपण एक्सप्लोअर करतोय. आणि सेटिंगमध्ये तर बघूच, सेटिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की ब्राईटनेस, फ्यूल इकॉनॉमी युनिट्स, सिलेक्ट लँग्वेज आणि टेम्परेचर युनिट्स, पार्किंग सेन्सर मोड, डोर लॉक, लाईट्स, असे खूप सारे सेटिंग्स यामध्ये आहेत. त्याच्या आधी इथं येऊया. हे आहे तुमचं ओडोमीटर, ट्रिप A, ट्रिप B. त्यानंतर इथे येतं तुमचं इंजिन. आता एकदा गाडी सुरू करूया तर तुम्हाला ते कळणार आहे. जसं की आता गाडी सुरू आहे, गाडी सुरू झाली आहे. बॅटरी 2%च चार्ज आहे, म्हणून आता इंजिन सुरू आहे. इंजिनकडून बॅटरी चार्ज व्हायला लागले असं इथं तुम्हाला दिसतंय. दिस इज व्हॉट स्ट्रॉंग हायब्रिड इज. त्यानंतर पुढे जाऊया आपण. इथं तुम्हाला दिसणार आहे फ्यूल इकॉनॉमी, फर्स्ट, सेकंड, थर्ड गिअर्समध्ये असताना काय पडणार आहे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला फ्यूल इकॉनॉमी दिसते पहिल्या 5 मिनिटात, पहिल्या 10 मिनिटात, 15 मिनिटात. त्यानंतर इथं आहे तुमचं ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी. कोल्हापूर सिटीमध्ये मी गाडी चालवत असताना मला 19.3चं ॲव्हरेज मिळत आहे आणि आत्ता उरलेल्या पेट्रोलमध्ये गाडी जाणार आहे 73 किलोमीटर्स. त्यानंतर आपण येणार आहोत पुढच्या सेटिंगमध्ये. इथं आहे तुमचं क्लॉक, त्याचबरोबर तिथं तुम्हाला डेट पण दिसते. आता बघा इंजिन बंद झालं. मी तुम्हाला ही एक गोष्ट दाखवतो, 1 मिनटं. आता इंजिन बंद झालं, गाडी सुरू आहे पण इंजिन बंद झालं, कारण बॅटरी इनफ अशी चार्ज झालेली आहे. तर हेच ते फीचर आहे म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिडवालं. त्यानंतर इथलं मल्टीमीडिया कंट्रोल्स, म्हणजे जसं की तुम्ही FM, AV काय जे सुरू केलं ते इथून तुम्ही चेंज वगैरे करू शकता. काही वॉर्निंग्स वगैरे असतील गाडींचे तर ते तुम्हाला इथं दिसणार आहेत. दॅट्स इट, इतकंच ह्यामध्ये आहे. तसं आज एक्सप्लोअर करत असताना सेटिंगमध्ये खूप काय काय, जसं की तुम्ही चेंज करू शकता की लाईट्स तुम्हाला बघायच्या आहेत, ॲम्बियंट लाईट्सची लेवल, लेन, ह्या सगळ्या लेन चेंज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बघू शकता, चेंज करू शकता. जसं की डिस्प्ले आयटममध्ये येत असताना स्पीडोमीटर, आता हा डिजिटल आपण स्पीडोमीटर ठेवला आहे, हा तुम्ही ॲनालॉग करू शकता. आतापर्यंत ॲनालॉग ठेवूया आपण. TPMS आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं येतात. खूप त्यामध्ये टाईम जाणार आहे. तर इथं तुम्ही बघाल तर आत्ता गाडी इलेक्ट्रिकमध्ये सुरू आहे, त्यामुळे EV दिसतंय. वी आर रेडी टू गो, कळण्यासाठी की गाडी सुरू आहे. इकॉनॉमीमध्ये असताना इथं दिसणार आहे पॉवर इथं, आणि चार्ज होत असताना तिथं तुम्हाला इंडिकेशन येणार आहे. इथं आहे तुमचं पेट्रोल आणि इथं आहे तुमचं टेम्परेचर गेज. त्यानंतर इथं येतोय, ह्यात तुमचे ऑटोमॅटिक लाईट्स आतमध्ये तुम्हाला मिळतात. ह्यात इंडिकेटर्सचे कंट्रोल्स. त्यानंतर रेन सेन्सिंग वायपर्स यामध्ये मिळत नाहीत. मॅन्युअल तुम्हाला सच वायपर मिळणार आहे. आपण एकदा वायपरचा थ्रू बघूया. इनफ असा वायपरचा थ्रो मिळतोय. त्यानंतर आपण येणार आहोत स्टेरिंग कंट्रोल्सकडं. तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे कंट्रोल्स इथं आहेत. हे आहेत तुमचे म्युझिकचे कंट्रोल्स, इथं आहेत तुमचे क्रूज कंट्रोल्सचे स्विच. त्यानंतर इथं आहेत तुमचे मोड, जसं की AV, FM, AM चेंज करण्यासाठी. हे आहे तुमचे ट्रॅक चेंज. त्यानंतर हे आहे तुमचं कॉल उचलणे, कॉल रिजेक्ट आणि व्हॉइस कमांड तुमच्या फोनसाठी देणार असाल तर.
त्यानंतर आपण येणार आहोत मधल्या कन्सोलकडे. तर इथं तुम्हाला मिळणार आहे टचस्क्रीन. 10 इंचेसचा टचस्क्रीन तुम्हाला ह्यामध्ये मिळतो. ह्यामध्ये सुद्धा खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. जसं की इथंच तुम्ही बघताय ॲव्हरेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर ॲव्हरेज स्पीड दिलं आहे, इकॉनॉमी दिलं आहे, बाहेरच्या हवेचं जे प्रमाण आहे, प्रदूषण किती आहे त्या गोष्टीची सुद्धा माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर TPMS इथं तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे वायरलेस चार्जिंग, एनर्जी फ्लोसुद्धा तुम्हाला इथं सुद्धा दिसणार आहे. त्यानंतर आपण पुढे येतोय तर हे यात परत ॲम्बियंट लाईटिंग वगैरे, लेन चेंज, विंकर्स, ह्या सगळ्या गोष्टी परत तुम्हाला इथं सुद्धा मिळणार आहेत. अजून एक इथं गोष्ट आहे ह्या मी गाडीत बघितली आहे की तुम्हाला व्हेकल अलर्ट्स काय येतात, ह्यामध्ये काय अलर्ट्स येतात ते तुम्हाला इथं दाखवत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कुठला तरी एक अलर्ट, फॉर एक्झाम्पल आता इथं आलेला आहे हँडब्रेक. आता हँडब्रेकचा अलर्ट कसा येणार आहे, असा येणार आहे. इथं तुम्हाला दिलं पार्किंग ब्रेक ऑन असेल तर तो दिसायला लागेल. म्हणजे काही वेळा असं होतं की अरे इथं काय आलंय, कशाचं इंडिकेशन आहे, कळत नाही आपल्याला, तर ते इथं तुम्हाला दिसण्यासाठी वॉर्निंग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला गाईड करण्यासाठी एक फीचर ह्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथं आहेत सेटिंग्स, अलर्ट, नोटिफिकेशन्स. त्यानंतर खाली येतं वायफाय आहे तुम्हाला दिलेला आहे, इमेज, कॉल कॉन्टॅक्ट्स आणि सिस्टीम बीप ऑन ऑफ, असे बेसिक आणि असे सगळे फीचर्स आहेत. आता ह्याला मिळतं तुम्हाला अँड्रॉइड आणि ॲपल कारप्ले वायरलेसली तुम्ही कनेक्ट करू शकता. तर आपण कनेक्ट करून बघूया की आपण एकदा म्युझिक ऐकूया कनेक्ट करून. अरे येस, हिअर वी गो. तर आपण आपला आता फोन कनेक्ट केलेला आहे. आपण बघणार आहोत ॲपल कारप्लेचा कसा आहे. इथं तुम्हाला दिसायला लागलं तर इंजिन सुरू आहे, एनर्जी फ्लो इथं दिसायला लागलं. लेट्स लिसन सम म्युझिक. तर आपण म्युझिक ऐकलं, डिसेंट असं म्युझिक यामध्ये आपल्याला मिळतं. त्यानंतर इथे येणार आहोत आपल्या इथे हॅझार्ड लाईटचे कंट्रोल्स छान प्लेसमेंट केलेले आहे. हे आहे तुमचे AC वेंट्स. इथे येणार आहेत तुमचे ACचे कंट्रोल्स. हे आहे तुमचा फॅन फ्लो, हा आहे तुमचा टेम्परेचर, सिंगल झोन AC तुम्हाला मिळतो. त्यानंतर हे तुमचे ACचे फिजिकल स्विच मिळतात. जसं की ह्या स्क्रीनमध्ये तुम्ही बघा कुठंच फिजिकल स्विच मिळत नाहीत, सगळे टच आहेत, टच ऑपरेटेड सगळ्या गोष्टी आहेत. तर ते एक मला यामधलं मिसिंग वाटतं, जे असायला हवं होतं. त्यानंतर इथं आहे तुमचे ट्रॅक्शनचा कंट्रोल, हे बरं डमी स्विच आहेत. इथं आहे तुमचं USB, इथं आहे तुमचं चार्जिंगचं पोर्ट. त्यानंतर हा आहे तुमचा वायरलेस चार्जिंग पॅड आणि हा आहे तुमचा eCVT. बेसिकली CVT इज कॉन्स्टंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, त्यामुळं गिअर्सचं यामध्ये काही येणार नाही आहेत. तर इथं येतं तुमचं पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि हा आहे तुमचा बी स्टँड्स फॉर ब्रेकिंग. ब्रेकिंग तुमचं म्हणजे रिजनरेशनसाठी हा खास तुम्हाला मोड ह्या गाडीमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण मध्ये येतोय, इथं आहे तुमचे ड्राईव्ह मोड्स. जसं की हा तर नॉर्मल मोड आहे, मी चेंज करतोय पॉवर मोड, हा आहे इको मोड. तर हे तुमचं मोडचं स्विच इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं आहे तुमचा EV मोड. ज्यावेळी तुम्ही हायवेवरती जात असता त्यावेळी तुम्हाला ह्या मोडचा यूज करता येतो. त्यानंतर दोन्ही समोरचे व्हेंटिलेटेड सीट्स दिलेले आहेत. हा आहे तुमचा फिजिकल हँड ब्रेक, 2 कप होल्डर्स इथं दिलेले आहेत. इथं तुमचं हँडरेस्ट, त्यामध्ये आहे कप्पा आणि हँडरेस्ट ना मूव्ह होतं, एकदम रिजिड आहे, फिक्स आहे. त्यानंतर इथं परत सॉफ्ट टच देण्याचा ट्राय केलेला आहे, बट नॉट दॅट सॉफ्ट, आणि व्हाईट स्टिचिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला इथं कलरमध्ये फिनिशिंग, आणि त्यानंतर हा परत हार्ड डॅशबोर्ड मिळतो, 3 कलर्समध्ये दिलेला आहे, त्यामुळे थोडं फ्रेश वाटतंय, छान वाटतं. त्यानंतर इथं तुम्हाला ग्लो बॉक्स दिलेला आहे. हा कूल्ड ॲज ग्लो बॉक्स येत नाही, डिसअपॉइंटिंग. त्यानंतर आपण येणार आहोत ह्याच्या सेंटरकडं. हा आहे तुमचा इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. हा इलेक्ट्रॉनिक दिलेला आहे अँड दॅट इज अ नाईस थिंग. ऑटो अँड दिस इज ऑफ. त्यानंतर इथे येतं तुमचे सनग्लासचा होल्डर, हे तुमचे लाईट्स, आणि तुम्हाला ह्यात सनरूफ मिळत नाही. त्यानंतर इथे येतो तुम्हाला सनवायझर. सनवायझरमध्ये एक आहे मिरर विथ लाईट. त्याचबरोबर इकडे सुद्धा येतो सनवायझर विथ मिरर ॲज वेल ॲज लाईट. बस दॅट्स इट. बट आता आपण बघणार आहोत ही गाडी चालवायला कशी आहे. सो लेट्स गो. तर चला भावांनो, गाडी चालवायला कशी आहे बघूया. गाडी आपली सुरूच आहे. तर सीट बेल्ट फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट, अँड हिअर वी गो. AC आपला ऑन आहे. त्याचबरोबर सीट व्हेंटिलेशनसुद्धा ऑन आहे, जे की गरजेचं आहे या उन्हामध्ये. तर लेट्स गो अँड ब्रेक डाऊन अँड टू द ड्राईव्ह मोड अँड हिअर वी गो. तर मगाचपासून गाडी आपली सुरूच होती, त्यामुळं बॅटरी आता डाऊन झाली आहे, त्यामुळे इंजिन सुरू आहे, त्यामुळे थोडासा गाडीचा आवाज आतमध्ये येतोय. तर आपण येणार आहोत ह्याच्या पहिल्या
प्लस पॉईंटकडे, जो की म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह आहे, तो म्हणजे सायलंट इंजिन ड्राईव्ह. सायलंट म्हणजे सायलंट. आत्ता इंजिन सुरू आहे तरी एवढासाच आवाज येतो आहे. 1.5 लिटरचं हे इंजिन तुम्हाला इतका मतलब एवढं सायलेंटली जातं ना, हे खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि त्यानंतर दुसरा पॉईंट येतो याचं मायलेज गाडीला सिटीमध्ये, म्हणजे कोल्हापूर सिटीत तुम्ही मगाशी बघितलं तर कोल्हापूर सिटीत आपल्याला 19.3चं ॲव्हरेज मिळत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर आता किती ट्रॅफिकवालं झालेलं आहे, खड्डे आहेत, तसे रोड आता खूप चांगले बनवलेत, बट स्टील कंजेस्टेड आहे, ट्रॅफिक आहे, रश असते, तिथं तुम्हाला 19.3चं ॲव्हरेज मिळतं. देन व्हॉट डू यू वॉन्ट मोर? अजून काय हवं आहे इतक्या ह्यूज 1.5 लिटर मोठ्या गाडीकडून? तर हा माझा होता सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड पॉईंटकडे मी येतो. तर तिसरा पॉईंट माझा आहे तो म्हणजे याचं ॲपिअरन्स. विव एक नंबर आहे, एवढं भारी वाटतं तुम्हाला गाडीमध्ये. छान प्रीमियम टच आहे, डिस्प्ले वगैरे मोठा आहे, प्रीमियमनेस फील होतो आहे, बॉनेट लांबपर्यंत दिसतं आहे, तर एक मोठी गाडी आपण चालवायला लागलो तो एक फील येतो आहे. कम्फर्ट आतमध्ये चांगला आहे, ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे, सस्पेन्शन भारी आहेत. तर हा माझा तिसरा ह्या गाडीतला पॉईंट होता. भाई वर्थ इट आहे मॅन. सुझुकी हॅज डन अ ग्रेट जॉब विथ दिस व्हेकल. आणि म्हणजे हे आपले यातले प्लस पॉईंट्स होते. आता अजून एक तुमचा महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे, दिस इज सुझुकी. यार सुझुकी आहे भाई. इंडियन्स के दिल का मामला आहे भाई. सुझुकी म्हणजे सुझुकी, नादच नाही. आणि तुम्ही बघू शकता स्टेअरिंगसुद्धा खूप लाईट वेट आहे, इतकं काही हेवी नाही जात. तुम्ही मोठी गाडी चालवता असं काही तुम्हाला इतकं फील नाही होत. फील अँड फीडबॅक अतिशय भारी आहे स्टेअरिंगकडून. आणि सिटीमध्ये ठीक आहे, साईजमुळे थोडंसं तिकडचा अंदाज वगैरे येणं साहजिक आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम SUV वगैरे चालवत असाल तर तो पॉईंट कायमच राहणार आहे. पण ते सोडलं तर मला असं ॲज सच निगेटिव्ह पॉईंट ह्यामध्ये काहीच वाटत नाही. आता मी गेले जवळपास 1-2-3 दिवस ही गाडी यूज करतो आहे, तर मला छान म्हणजे हायवेचा पण अतिशय छान फील आला आहे. हायवेवरती पण तुम्हाला कम्फर्ट खूप भारी मिळतो. पॉवर आउटपुट जी आहे ती अतिशय लिनियर आहे, कुठेही तुम्हाला लॅग फील नाही होत या गाडीत. तो अतिशय एक चांगला पॉईंट आहे या गाडीतला. जसं की आता तुम्ही बघू शकता गाडी इलेक्ट्रिक मोडमध्ये स्विच झाली आहे, तर आवाज काहीच नाही आहेत, फक्त रोडचा तो मायनर आवाज होतो, तो की सगळ्या गाडीत तुम्हाला येणारच आहे. तो सोडला तर अजिबात आवाज येत नाही. अतिशय सायलंट ड्राईव्ह तुम्हाला या गाडीत मिळतं. आणि पॉवर आउटपुटसुद्धा छान आहे गाडीची, म्हणजे मस्त पंची फील होत आहे. जिथं तुम्हाला ओव्हरटेक्स वगैरे करायचं आहे असं नाही होत की EV आहे बाबा, उठत नाही आहे, हायब्रिड आहे, काही नाही. प्रेस द्या, विदिन अ सेकंड तुम्हाला कळायच्या आधी गाडी पळालेली असते आणि तुम्हाला कळतही नाही कधी इंजिन याचं सुरू झालं आणि कधी बंद झालं आहे. अतिशय काय म्हणता येईल, नो लॅग इन द कन्व्हर्जन. तुम्हाला कुठंच जाणवणार नाही गाडीमध्ये इंजिन सुरू होताना जरा वेळ झाला आहे, बंद होताना असं काहीच जाणवत नाही. तर हा एक माझा प्लस पॉईंट होता. बाकी निगेटिव्ह पॉईंट्समध्ये तर मला या गाडीचं काही फील नाही झालेलं आहे. तर एक आहे की हे जे AC आहे म्हणजे व्हेंटिलेटेड सीट्स जे आहेत, ज्यावेळी हे तिसऱ्या मोडमध्ये म्हणजे एकदम हाय स्पीडला आपण ठेवतोय तर थोडंसं एक कानाच्या मागं, आता तुम्हाला ऐकू येतो का आवाज, तर म्हणजे नॉईज कॅन्सलेशनमध्ये असल्यामुळे येत नसावं, पण एक कानाला असा म्हणजे फॅन सुरू आहे असा एक आवाज येतोय. हा एक मला यातला निगेटिव्ह पॉईंट वाटला. बाकी सिटीमध्ये चालवत असत तर आकार मोठा आहे गाडीचा, पार्किंग वगैरे किंवा तिकडचा अंदाज वगैरे येणं, U-टर्न्स वगैरे थोडेसे तुम्हाला टाईट जाणार आहेत, तर हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्यातला वाटतो. बाकी काहीच नाही भाई, बेस्ट गाडी आहे, मस्ट हॅव. आता मी तुम्हाला U-टर्न तर इथंच लागलीच घेऊन दाखवतो. कोल्हापूरमध्ये U-टर्न्स थोडेसे टाईट आहेत. पहिल्यांदा बिग बॉसला जाऊ देऊया आपण, मोठ्या भावाला जाऊ देऊ आपण, त्यानंतर आपण U-टर्न घेऊ. तर U-टर्न पण तुम्ही बघू शकता की थोडंसं तुम्हाला U-टर्न घेताना वगैरे टाईट जाणार आहे सिटीमध्ये असाल तर. बाकी गावाकडे वगैरे मोठे भले म्हणजे जागा वगैरे स्पेसियस आहे, काहीच अडचण नाही. हायवेजवरती हायवे ड्राईव्ह आहे तुमचा दररोज, तर अतिशय बेस्ट. EVमध्ये असल्यामुळं इफिशियन्सी चांगली मिळणार, त्याचबरोबर तुम्हाला सायलेंट ड्राईव्ह मिळणार आणि कम्फर्ट तर मिळणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. तर कशी वाटली तुम्हाला ही गाडी ह्याच्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडं जर ग्रँड विटारा आहे तर ती कोणती आहे सांगा. हायब्रिड आहे, माइल्ड हायब्रिड आहे, स्ट्रॉंग हायब्रिड आहे
की EV घेण्याचा प्लॅन करता नवीन आले तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो लाईक करा यार. कुठं राहिला तुम्ही, लाईक करायला मागं पडता यार. लाईक करा ह्या कोल्हापूरच्या तुमच्या भावासाठी आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि हो, मी परत एकदा सांगतोय, आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स अवेलेबल आहेत. जर कुणाला ग्रँड विटारा हवी असेल, माइल्ड हायब्रिड, स्ट्रॉंग हायब्रिड, ती सुद्धा आपल्याकडे आहे. इतर कोणतीही तुम्हाला पेट्रोल, CNG, डिझेल गाडी हवी असेल तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत. तुम्हाला चांगली बजेटमधली गाडी आपण घेऊन देऊ, फॅन्टास्टिक असलेली. आणि तुम्हाला अशा अजून व्हिडिओज गाड्या हव्या असतील तर स्टे ट्यून विथ द चॅनल. तोपर्यंत राम राम.